हॅलो फ्रेंड्स, स्मार्ट एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण सुरू करतोय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. आज आपल्याला समजून घ्यायची बेसिक कॉन्सेप्ट ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता पहिला प्रश्न पडतो, व्हॉट इज अन इक्वेशन्स. जर आपण इक्वेशन्स शिकणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन्स म्हणजे काय ते समजायला हवं. So a mathematical statement with at least one variable and equal sign. एक असं मॅथमॅटिकल स्टेटमेंट ज्याच्यामध्ये मिनिमम एक व्हेरिएबल असतं आणि इक्वल टूचं साइन असतं, त्याला आपण म्हणतो इक्वेशन्स. आता आपण काही इकडे मी तुम्हाला इक्वेशन दाखवतोय. x+3 इज इक्वल टू 0 अँड सो ऑन. सो क्वेश्चन इज इट अन इक्वेशन? सो येस, हे काय आहेत? सगळे इक्वेशन्स आहेत. पण प्रश्न आहे की व्हॉट इज अ लिनियर इक्वेशन. हे इक्वेशन्स तर आहेत, पण हे लिनियर इक्वेशन्स आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर नीट समजून घ्या की लिनियर इक्वेशन म्हणजे काय आहे. सो एन इक्वेशन विथ डिग्री 1, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल शुड बी 1. म्हणजे जे व्हेरिएबल आहे, म्हणजे एक्स आणि वाय इकडे दिसतं आपल्याला, किंवा पी क्यू काही असतील, तर जी व्हेरिएबल असतील त्याची जी पॉवर आहे, हायेस्ट पॉवर, ती किती पाहिजे? 1 पाहिजे. तर 1 असेल तरच आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन. ओके. सो आता इकडे बघा, एक्स ची पॉवर काय आहे? तर 1 आहे. इकडे खालच्या इक्वेशन मध्ये बघा, वाय ची पॉवर काय आहे? तर 1 आहे. तर त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन. आता इकडे बघा, हे लिनियर इक्वेशन नाही. किंवा फोर्थ बघा, वाय स्क्वेअर आहे, तर हे लिनियर इक्वेशन नाही. नीट समजून घ्या. आपण पुढे जाऊया. आता फिफ्थ इक्वेशन बघा, एक्स ची पॉवर 1 आहे, वाय ची पॉवर सुद्धा 1 आहे. किंवा त्याच्या खाली बघितलं तर 3x ची पॉवर 1 आहे आणि 5y ची पॉवर सुद्धा 1 आहे. तर त्यांना आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन्स. क्लिअर? पुढे जाऊया. तर हे जे चार आहेत, ही काय आहेत? लिनियर इक्वेशन्स आहेत. सो आता प्रश्न आहे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन्स आहेत, पण ही चारही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहेत का? चला चेक करूया. तर पहिला आपण बघूया, x+3 इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल होतं, काय? एक्स. किंवा जर सेकंड बघितलं, y+3 इज इक्वल टू 0, ह्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, y. सो ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. इकडे बघूया आपण, x + y + 5 इज इक्वल टू 0 आणि 3x + 5y + 9 इज इक्वल टू 0. आता इकडे काय आहे? तर टू व्हेरिएबल्स आहेत. एक एक्स आहे, दुसरा वाय आहे. त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. सो स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल समजून घेऊया. सो काय असतं? त्याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स पाहिजेत, मस्ट. एक्स आणि वाय आहे तिकडे, आणि त्यांचे काहीतरी कोएफिशियंट पाहिजेत. सो कोएफिशियंट कन्सिडर करा की ए आणि बी आहे. ओके. आणि कॉन्स्टंट टर्म असेल किंवा नसेल, सी ज्याला आपण म्हणतो. ओके. सो एक्स प्लस बीवाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, वेअर ए, बी अँड सी ऑल आर रियल नंबर्स. हे काय आहेत? सगळे रियल नंबर्स आहेत. अँड वन मोर कंडिशन, ए कॅनॉट बी इक्वल टू 0 अँड बी कॅनॉट बी इक्वल टू 0. ओके. सो पुढे जाऊया. तर आपण कोणकोणत्या मेथड्सने लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. सो मेथड टू सॉल्व्ह लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. सो फर्स्ट इज एलिमिनेशन मेथड, सेकंड इज ग्राफिकल मेथड, अँड थर्ड इज क्रॅमर्स मेथड. अशाच पद्धतीने आपण तुमच्या सर्व सिलेबसवर ॲनिमेटेड कंटेंट बनवलेला आहे आणि असा एक एक व्हिडिओ अपलोड होणार आहे. तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कोणता व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.